भाजप नेता अण्णामलाईनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईत आता लुंगीचा वाद सुरू झालाय। भाजपचे रवींद्र चव्हाण यांना पायाला इजा झाल्यामुळे ते दादरमधल्या युतीच्या सभेत लुंगी नेसून पोहोचले होते। त्यावरून वाद प्रतिवाद रंगलाय। पाहूया हा रिपोर्ट। दिवंगत नेते विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून काढू या विधानानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्यावर आता लुंगी पेहरावावरून विरोधकांनी निशाणा साधलाय। 2 दिवसांपूर्वी तमिळनाडूतला भाजप नेता अण्णामलाईनं मुंबईमधल्या प्रचारात येऊन मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही असं वादग्रस्त विधान केलं होतं। तीच लुंगी घालून चव्हाण महायुतीच्या सभेत आले का अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। माहितीनुसार गुडघ्याला मार लागलाय म्हणून चव्हाणांनी लुंगी नेसलेली होती। हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये। तुम्हाला जीवाला काय टोचत नाही का की काय चाललंय महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या भावना काय आहेत? एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय। काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले। कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, हे वेडे झाले आहेत लोक, यांचा पराभव होणं गरजेचं आहे। संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। संजय राऊत राजकीय दृष्ट्या निवस्त्र आणि त्यांच्या भाषेत नागडे होण्याची परिस्थिती त्यांची झालेली आहे, त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत। रवींद्र चव्हाणांची कर्मठताच भाजपची ताकद आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे, त्याच्यावर आम्ही जिंकू। आणि संजय राऊत राजकीय दृष्ट्या नागडे, निवस्त्र आणि पॅन्ट उतरलेले दिसतील। दरम्यान रवींद्र चव्हाणांनी आदित्य ठाकरेंचा एक लुंगी घातलेला फोटो ट्विट केलाय। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत। गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केला, ती माझी वैयक्तिक बाब आहे। राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत, म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन। राहिला प्रश्न टीकेचा, तर मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो सोबत दिलाय। बाकी संजय राऊतांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं उत्तर चव्हाणांनी दिलंय। लुंगीचा हा सारा वाद भाजप नेता अण्णामलाईच्या विधानापासून सुरू झाला। मुंबईचा बॉम्बे उच्चार करत मुंबई हे महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय शहर आहे असं न म्हणता मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही असं विधान अण्णामलाईनं केलं। संजय राऊतांनी त्यावर एक मीम व्हिडिओ ट्विट करत टीकेला उत्तर दिलं। Bombay is not a Maharashtra city, it is an international city. Aravalli is not a mountain, it's a speed breaker. Chicken is not a bird, it is a food. IPL is not Indian Premier League, it's a World Cup. Khichadi is not a khichadi, it's a veg biryani. Sunil Grover is not a Sunil Grover, he is a Amir Khan. जंगल में मोर नाचा किसने देखा? आज भी टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे टाइम्स, आपको पत्रकार को मैं धन्यवाद कहता हूँ ये क्वेश्चन के लिए। टाइम्स ऑफ इंडिया में एक एडिशन है, बॉम्बे टाइम्स लिखता, कोई पूछा क्या अभी तक? बॉम्बे बोलने वाला पहले से बोलते बोलते आदत में बोला होगा। हम लोग मुंबई मानता है, मुंबईमध्ये सगळे दक्षिण भारताचे वेगवेगळे जे लोक आहे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जे अपशब्द राज ठाकरे साहेबांनी जे बोललेलं आहे त्याचा जवाब जे आहे ते निवडणूकमध्ये हे मनसेला आणि उद्धव ठाकरेचे उभाटाचा जे उमेदवार आहे त्याला या निवडणूकमध्ये ते दाखवणार आहे। भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सेल्वन, तो त्या अण्णामलाईची री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो। आमच्या तोंडात बॉम्बे बसला रे, तुझ्या तोंडात बॉम्बे बसलाय, मग तू जा ना चेन्नईला, इथे कशाला आहेस? कोण आहेस तू? तुम्ही महाराष्ट्रातून निवडून येताय। अण्णामलाई महाराष्ट्रात प्रचाराला आला, त्याला रोखण्याचा प्रश्न नाही आहे, पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात। निषेध केला का एका तरी भाजपच्या माणसानं? नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.